हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्या सोबत खरं तर खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली आपल्याला साडीनुसार बऱ्याचदा डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. वेगळी युनिक अशी डिझाईन बनवायची असते आणि अशी डिझाईन बनवायची असते की ज्यामुळे साडी आणि ब्लाउज अजूनच सुंदर दिसावा. सो खास यासाठी आज मी तुमच्यासोबत खूप छान अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या ब्लाउज डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस. छान ब्लाउज पीस आहे खरं तर. आणि कॉन्ट्रास्ट कपडा वापरून आज आपण खूप मस्त अशी ब्लाउज डिझाईन इथे बनवणार आहोत. खरं तर इथे मेन फॅब्रिक आणि अस्तर असं दोन्हींचा बॅक पार्ट आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे. आणि सगळ्यात आधी याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी. सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे ते ह्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर टोटल उंची आहे इथे बघा 12.5 1 इंच मार्जिन. तर आपण मार्किंग करताना 13.5 मार्किंग केलेली आहे. त्यानंतर 2.5 इंच गळा रुंदी आणि 2.5 इंच शोल्डर आणि त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन असं टोटल 5.5 मार्किंग केली. तर 2.5 इंच गळा रुंदीची एक मार्किंग मी इथे करून ठेवते, जेणेकरून गळ्याची मार्किंग करताना आपल्याला जरा इझी जावं यासाठी. त्यानंतर इथून घेत असतो आपण मुंडा, तर 5.5चा मुंडा घेतला. क्रॉसमध्ये 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर इथून 8 चौक 32 अधिक 1.5 इंच मार्जिन असं टोटल 9.5ला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतला. आता यानंतर सगळ्यात आधी आपल्याला गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे. सो तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं असतं. तर इथे बघा, मग मी टोटल 9.5ला मार्किंग करते. 9चा गळा आहे आणि पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची सुद्धा एक मार्किंग इथे करून घेते, जेणेकरून आपला गळ्याची मार्किंग तिरकी वगैरे व्हायला नको यासाठी. सो मग हे पॉइंट जॉईन करून इथे आपल्याला एक बॉक्स तयार करायचा आहे. तर ही आपली खरं तर बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला या पद्धतीने हा बॉक्स तयार करून घ्यावा लागतो. पण खरं तर इथे आता आपल्याला जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच कटिंग करायची आहे, कारण आज आपण चौकोनी गळ्यावर डिझाईन बनवणार आहोत. जर तुमचा गळा दुसरा कुठला असेल तर मग तुम्ही ती मार्किंग इथे करू शकतात, पण इथे फक्त चौकोनी गळाच आहे आज. सो त्यामुळे हा जो काही आपण बॉक्स तयार केलेला आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे. सो अशा पद्धतीने गळ्याची मार्किंग झालेली आहे, कटिंग सुद्धा झालेली आहे. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा. त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे. सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल 3 पिना लावून घ्यायच्या आहे. आणि आता आपल्याला सगळ्यात आधी गळ्याच्या साईडनी साधारणतः पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे. आपण हा गळा कॅनव्हास पेपर यूज न करताच बनवणार आहोत. जर तुम्हाला कॅनव्हास पेपर यूज करून हा गळा बनवायचा असेल तर तुम्ही नक्कीच बनवू शकतात, पण चौकोनी गळा आहे तर बिना कॅनव्हासचा सुद्धा अगदी प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित तो तयार होतोच. गळ्याला टीप मारून झाल्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही मेन फॅब्रिक आहे तर ते सुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात. ठीक आहे, आणि खालच्या साईडचं सुद्धा. सो अशा पद्धतीने हे कट झालेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे कट्स मारायचे आहेत. तर 2 कोपऱ्याला एक एक असं कट मारून घेतला. त्यानंतर हा पार्ट आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे
आणि आता हा सरळ करून झाल्यानंतर गळ्याच्या साईडला, कमरेच्या साईडला अगदी व्यवस्थितपणे तो सेटही करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला सगळ्यात आधी गळ्याला द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की अगदी काळजीपूर्वक आणि सावकाश आपण इथे गळ्याला दाबटीप देऊन घेतलेली आहे. फिनिशिंग अगदी परफेक्ट आली. त्यानंतर लगेचच आपण आता इथे कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि इथे तुमच्या हेही लक्षात येईल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंगचं इथे रेडी होतं. सो इथे आपल्याला कुठेही गळापट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची गरजही पडत नाही. यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि फायनली आपण हे जोडून घेतलं. आता यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आपल्याला इथे रेडी करायचा आहे पुढची डिझाईन बनवण्याच्या आधीच. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर म्हणूनच मग इथे आपल्याला हे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं असतं. आणि फायनली परफेक्ट असा बॅक पार्ट आपला इथे रेडी झालेला आहे. आता यानंतर आता पुढची जी काही डिझाईन आहे तर ती बनवायला आपण इथे सुरुवात करूयात. सो या पद्धतीने मी घडी घालून साईडला ठेवते. सेंटर पॉईंटची एक मार्किंग केली तरी सुद्धा चालेल, म्हणजे आपल्याला पुढची डिझाईन बनवणं जरा इझी जाईल. ठीक आहे. त्यानंतर हा मी कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला आहे. आता 6 ते 6.5 इंचचं आपल्याला ही पट्टी हवी आहे, तर तेवढं मोजून मी इथे मार्क करते दोन्ही साईडला आणि मग हे कट करून घेते. ठीक आहे. तर इथे तुम्ही साडीचा कॉन्ट्रास्ट कपडा 1/2 मीटर एवढा कट करून सुद्धा डिझाईन बनवू शकतात. पण मग मी इथे थोडासा दुसराच मॅचिंग होता, साडीला मॅच होणारा, साडीतला काही इथे घेतलेला नाहीये. तर तुमच्याकडे सुद्धा साडीला मॅच होणारा, ब्लाऊजला मॅच होणारा एखादा जर कपडा अवेलेबल असेल तर तो फॅब्रिक तुम्ही इथे यूज करू शकतात. आणि जर नसेल तर मग तुम्ही साडीचा थोडासा कपडा कट करून सुद्धा डिझाईन बनवू शकतात. तर ह्या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स एक साईडने सेट करून घेतलेल्या आहे. आता त्याच प्लेट्स आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा अगदी व्यवस्थित सेट करत करत टीप मारून इथे घ्यायची आहे. सो बघा मग अगदी व्यवस्थित सावकाशपणे आपल्याला हे प्लेट्स बरोबर एकाच लाईन मध्ये सेट करत करत इथे टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. आता इथे टीप मारून झाल्यानंतर हे जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपण कट करून घेऊयात. आणि दुसऱ्या साईडचं सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे, म्हणजे जे काही थोडेफार धागे वगैरे असतील ना तर ते. त्यानंतर आता हे आपल्याला इथे बॅक पार्टला जोडून घ्यायचं आहे. सो बघा मग सेंटरला बरोबर ह्या पद्धतीने ते ठेवायचं आहे. आणि इथे कडेने आता आपण टीप मारून घेऊयात. तर ह्या प्लेट्स अगदी व्यवस्थित सेट करायच्या आहे. खरं तर तुम्ही इस्त्रीने प्रेस केला तरी सुद्धा ते चालणार आहे. खालचं एक्स्ट्राचं कट करते, थोडं किंचितचं फक्त फोल्डिंग पुरतं आपल्याला इथे ठेवायचं आहे. आणि इथे टीप मारून घेतली. आता दुसऱ्या साईडने सुद्धा त्या प्लेट्स अगदी व्यवस्थित तंतोतंत आपल्याला सेट करायच्या आहेत आणि मग इथे टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा मग फायनली अशा पद्धतीने आपण हे जोडून घेतलं. आता हे जोडून झाल्यानंतर जो काही किंचितचा एक्स्ट्राचा कपडा आहे साईडचा तर तो आपल्याला इथे खरं तर कट करून घ्यायचा आहे. फक्त कट करताना आपला ब्लाऊज वगैरे कट होणार नाही याची खरं तर आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण बऱ्याचशा गडबडीमध्ये तसं होऊ शकतं. सो त्यामुळे ठीक आहे. दोन्ही साईडचं प्रॉपर असं व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी मध्यभागी आपण एक टीप मारून घेऊयात सेंटरला, म्हणजे काय होईल की आपल्याला पुढची डिझाईन बनवणं ही इझी जाईल आणि त्या प्लेट्स पण अगदी व्यवस्थित सेट होऊन जातील. त्यानंतर ही छान अशी समोसा लेस घेतलेली आहे तर ती इथे आपल्याला यूज करायची आहे. पण त्याआधी आपण बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात, कारण कंटिन्यू तीच लेस आपल्याला इथे कमरेच्या साईडला सुद्धा लावायची आहे. सो सेंटर पासून 4.5 आणि साईडनी अर्धा इंच आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करायची. एक्झॅक्टली बरोबर त्याच लाईनवर ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला तिरका टक्स टाकायचा आहे. टक्सला नेहमी डबल टिप देऊन लॉकही करायचं आहे. एक साईडने टक्स टाकला की सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे टक्स टाकून घेऊयात. आणि इथे सुद्धा सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉकही करायचं आणि पूर्ण याला डबल टिप सुद्धा द्यायची.
ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने प्रॉपर परफेक्ट असे टक्स आपले दोन्ही साईडने टाकून झालेले आहेत. त्यानंतर ही छान अशी ट्रेंडिंग समोसा लेस घेतलेली आहे. खरं तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात. यापेक्षा जास्त ब्रॉडही यूज करू शकतात किंवा बारीक, तुम्हाला कसं आवडतं किंवा तुमच्या कस्टमरची चॉईसवर ते डिपेंड आहे. आता इथे कॉर्नरला ती लेस आपल्याला अशी क्रॉसमध्ये थोडीशी फोल्ड करून कंटिन्यू कमरेच्या साईडला लावून घ्यायची आहे. म्हणूनच लेस लावण्याच्या आधीच आपण इथे बॅक साईडला टक्स टाकून घेतले. आता ह्या लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा टीप द्यायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते, तुमची लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप देण्याची सवय लावायची. त्याचे 2-3 फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही, आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. आता एक साईडने लेस लावून झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे. फक्त एवढंच आहे की दुसऱ्या साईडने मी कमरेच्या साईडने जोडायला सुरुवात केलेली आहे. कॉर्नरला पुन्हा व्यवस्थित असं प्रॉपर फोल्ड करायची आहे. ऍक्च्युली बऱ्याचदा काय होतं ना की ब्लाऊजचा शेप असा खूप सुंदर येतो, पण योग्य पद्धतीने लेस न लागल्या गेल्यामुळे फिनिशिंग बिघडू शकते. सो तसं होऊ देऊ नका आणि अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक खरं तर आपल्याला इथे ही लेस लावून घ्यायची आहे. आणि मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला इथे दुसऱ्या साईडला सुद्धा टीप टाकून घ्यायची आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने फायनली दोन्ही साईडने आपण परफेक्ट प्रॉपर अगदी व्यवस्थित अशी ही लेस लावून घेतली. त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे. सेंटरला एक लाईन ड्रॉ करायची आणि अगदी व्यवस्थित त्याच सेंटरला आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं. सो बघा मग इथे मी ही टीप मारून घेतली. त्यानंतर काय करायचं आहे, आपलं जे काही रेडीमेड गोल्डन कलरचं नॉट असतं तर ते मी इथे घेतलेलं आहे. एवढं बघा कट करून घेतलं एक्स्ट्राचं. आणि आता ही नॉट यूज करून इथे आपण सुंदर अशी नाजूकशी डिझाईन बनवणार आहोत. खरं तर क्रॉसमध्ये आपल्याला हे नॉट फिरवत फिरवत इथे टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे छान अशी वेणीसारखी डिझाईन आपली इथे तयार होते. बघा एकावर एक क्रॉसमध्ये नॉट ठेवत ठेवत असा गोलाकार शेप कसा तयार होतो त्या टाईपमध्ये शेप व्यवस्थित सेट करत करत इथे टीप मारून घ्यायची आहे. आणि शेवटी असं थोडासा फुलासारखा शेप टाकून तिथे डबल टीप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. बघा इथपर्यंत झाल्यानंतर ह्या पद्धतीने क्रॉसमध्ये मी पुन्हा फोल्ड केलेला आहे आणि डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं आहे, म्हणजे तिथून ते निघायला पण नको. ठीक आहे. सो बघा मग ह्या पद्धतीने अगदी परफेक्ट छान नाजूकशी छान अशी डिझाईन आपण इथे तयार केली. त्यानंतर ह्या नॉटला आता आपल्याला फॅब्रिकचे सिंपल असे लटकन तयार करून घ्यायचे आहे. तुम्हाला सिंपल त्रिकोणी करायचे असतील तर तसेही करू शकतात, किंवा आता मी ज्या पद्धतीने करणार आहे तर तसेही तुम्ही करू शकता. खरं तर लटकन डिझाईन बनवण्याची ही सुद्धा खूप सोपी पद्धत आहे. अगदी सोपी, कमीत कमी टाइममध्ये परफेक्ट छान असे लटकन तयार होतात. आणि ही लटकन डिझाईन असं आहे की जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला झटपट ते बनवू शकता, म्हणजे बनवता येऊ शकतं. इतकी सोपी पद्धत आहे आणि दिसायला खरं तर खूप सुंदर दिसतं. पुढे तुमच्या लक्षात येईलच. मी तुम्हाला दोन्हीही ओपन करून दाखवते. छान असं फुलाच्या पाकळीसारखा त्याचा शेप येतो खरं तर. सो बघा मग ह्या पद्धतीने किती छान परफेक्ट असं आपले लटकन ही तयार झालेले आहे. आता आपल्याला इथे गळ्याला सुद्धा नॉट लावायची आहे. एका ब्लाऊजसाठी 1 मीटर नॉट सफिशियंट असते. सो मग मी 1 मीटर नॉट घेतलेला आहे. त्याला सुद्धा आपल्याला फॅब्रिकचे लटकन तयार करून घ्यायचे आहे. जर तुम्हाला रेडीमेड इथे यूज करायचे असतील तर तुम्ही इथे करू शकतात. खरं तर ते तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे. पण आज आपण इथे अगदी सिंपल असं डबल लेअरमध्ये त्रिकोणी लटकन तयार करून घेणार आहोत. या पद्धतीने फोल्ड करून त्यामध्ये नॉट टाकून तिरकी टीप टाकायची आहे आणि खालचं सुद्धा आपल्याला वरती क्रॉसमध्ये फोल्ड करायचं आहे, जेणेकरून आपले धागे निघत नाही आणि फिनिशिंग सुद्धा बिघडत नाही. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण इथे नॉट तयार करून घेऊयात, म्हणजे सोबतच टीप मारायची आणि मग दोन्हीही आपण सोबतच इथे सरळ करून घेऊयात. हे बघा ह्या पद्धतीने सिंपल असे त्रिकोणी लटकन तयार झालेले आहे. आता सेंटर पासून बरोबर कट करायचं आहे आणि आपण ते आता लावून घेऊयात. साधारणतः शोल्डरला आपल्याला म्हणजे शोल्डर पासून खाली 2.5 इंचावर जरी तुम्ही हे नॉट लावलं तरी सुद्धा चालणार आहे. फक्त एवढंच आहे की प्रॉपर असं डबल टिप देऊन आपल्याला ते लॉक करायचं आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको, फिटिंगला प्रॉब्लेम यायला नको, म्हणजे अगदी व्यवस्थित एकाच लेवलमध्ये आपले दोन्हीही नॉट लागले जावे, यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे.
नॉट लावून झाले. आता मी तुम्हाला ते थोडंसं बांधून पॅक करून दाखवते बघा, ह्या पद्धतीने. ठीक आहे. आणि फायनली आपला हा बॅक पार्ट इथे तयार झालेला आहे. सो मी तुम्हाला थोडंसं जवळून लुक दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सो बघा, मग फायनली आपण इथे खूप छान ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन तयार केलेली आहे, ते सुद्धा चौकोनी गळ्यावर. बऱ्याचदा चौकोनी गळा हा भरपूर साऱ्या कस्टमरला आवडत असतो आणि मग चौकोनी गळ्यावर डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही, तर ही डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात. अगदी सोपी पद्धत आहे. कॅनव्हास पेपर वगैरे काहीही यूज केलेला नाहीये, तरी सुद्धा फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे खूप साऱ्या कस्टमरला ही डिझाईन आवडलेली आहे आतापर्यंत. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. त्याचबरोबर या छानशा डिझाईनमुळे तुमच्या आणि तुमच्या साडीला म्हणजे ब्लाउजला आणि साडीला खरंच खूप सुंदर असं लुक आहे. अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली झटपट तयार होणारी चौकोनी गळ्यावरची ही लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच तुम्हाला जमेल. एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे. ठीक आहे. सो मग नक्की ट्राय करून बघा. सो बघा मग किती सुंदर प्रॉपर परफेक्ट असं फिनिशिंग सहित फायनली आपली डिझाईन रेडी झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येत आहे की फिटिंग खूप सुंदर, म्हणजे फिटिंग आणि फिनिशिंग मस्तच नक्कीच येणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण कटिंग स्टिचिंग फिनिशिंगच्या टिप्सही तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्ही अशा पद्धतीचे डिझाईन नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपला व्हिडिओ आज इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.